बातम्यांसाठी संजय कुमार पाठक, अहमदनगर। चंद्रपूर जिल्ह्यातल्या अतिदुर्गम अशा जिवती तालुक्यातल्या पालढोह इथली जिल्हा परिषदेची शाळा ओसाड पडली होती। विद्यार्थी आणि शिक्षकांपासून ते शैक्षणिक सुविधांपर्यंत सर्वच गोष्टींचा या शाळेत अभाव होता। 2012 मध्ये या शाळेत राजेंद्र परतेकी या शिक्षकांची नियुक्ती झाली आणि त्यांनी या शाळेचा विकास करण्याचा ध्यास घेतला। त्यांनी राबवलेल्या विविध उपक्रमांमुळे या शाळेचा संपूर्ण कायापालट झाला असून या शाळेतली पटसंख्या 22 वरून 168 वर पोहोचली आहे। चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यात असलेल्या माणिकगड पहाडावर 82 गावं आहेत। अतिदुर्गम असल्याने दळणवळणाच्या कुठल्याही सोयीसुविधा नसल्यामुळे इथे रुजू होण्यास कुठलाही शिक्षक हा फारसा उत्सुक नसतो। तसंच अशा भागातील विद्यार्थी आणि पालकांना सुद्धा एकूणच शिक्षणाबद्दल फार आस्था नसते। मात्र 2006 साली या भागातील पालढोह गावातील शाळेत रुजू झालेल्या राजेंद्र परतेकी या शिक्षकानं ही शाळा आपल्या आयुष्याचं ध्येय समजून विकसित केली आहे। खऱ्या अर्थाने मी जेव्हा सुरुवातीला या शाळेमध्ये रुजू झालो त्यावेळेस वर्गखोल्या 2, विद्यार्थी संख्या 22 अशा पद्धतीचा हा शाळेचा प्रवास सुरू झाला। आज खऱ्या अर्थाने सांगायचं म्हटलं तर जी प्राथमिक शाळा होती ती आज माध्यमिक शाळा झालेली आहे। तो सुरुवातीला वर्ग वाढवत गेल्यानंतर ही या शाळेचा जो प्रवास आहे हा 365 दिवस शाळा चालणार आहे म्हणून आज ओळखल्या जातात। शाळेमध्ये एक वाचनालय आहे, त्या वाचनालयामध्ये सुद्धा विद्यार्थ्यांना जे पाठ्यपुस्तक वितरण आहे त्यांचं जे काही वाचलं आहे त्याचं अहवाल लेखन सुद्धा हे सर्व विद्यार्थ्यांमार्फतच चालवलं जातं। माननीय मुख्यमंत्री यांनी सुद्धा 365 दिवस चालणारी शाळा म्हणून त्यांनी सुद्धा आपल्या भाषणामधून सुद्धा उल्लेख केलेला आहे। शिक्षणाचे विविध प्रयोग परतेकी यांनी सुरू केले। आपल्या वागण्यानं आणि अध्यापन शैलीनं हळूहळू विद्यार्थ्यांचा विश्वास त्यांनी संपादन केला आणि मग शाळेचा कारभार 2012 साली हातात आल्यावर त्यांनी गावाच्या संमतीनं शाळा 365 दिवस सुरू ठेवण्याचा प्रयोग सुरू केला, जो प्रयोग आस्थागायत अव्याहतपणे सुरू आहे। यावेळेस गणपती उत्सवाला आम्ही गणपती बसवला। जे मुले राहतात की गणपती बसवल्यामुळे ते शाळेत येत नाही, म्हणून आमच्या सरांनी उद्देश काढला की शाळेत गणपती बसवावा। गणपती बसवल्याने मुले शाळेत येतील आणि नागपंचमीला आम्ही चित्रे काढतो, ड्रॉइंग काढतो, निबंध, अहवाल, कविता या सर्व स्पर्धा सर घेतात। 4थ्या वर्गापर्यंत असलेली शाळा हळूहळू 8व्या वर्गापर्यंत झाली। 22 असलेली मूळची विद्यार्थी संख्या 163 पर्यंत पोहोचली। पुरेसं पटांगण नसल्यानं तिन्ही गावांच्या मधोमध असलेल्या रस्त्यावर पहाटे अंधारात 2.5 किलोमीटर पायी धावणं, योगासनं व इतर व्यायाम सुरू झाला आणि यातून खो खो, कबड्डी, ॲथलेटिक्सचे खेळाडू तयार होऊ लागले। अज्ञात असलेली पालढोहची शाळा आता जिल्हा स्तरावर तसंच राज्य स्तरावरही झेंडे फडकवू लागली। आमची शाळा सकाळी 4 वाजतापासून सुरू होते। आम्ही सर्व मंदिरापाशी जमा होतो आणि सरांना फोन लावतो की सर आम्ही यावं का। सर आम्हाला या म्हणून सांगतात, तेव्हा आम्ही टेका मंडपाशी जातो आणि तिथे सर आमची व्यायाम घेतात, रनिंगची प्रॅक्टिस घेतात, खो घेतात आणि तिथून आम्ही 7 वाजता घरी येतो आणि तयारी करून शाळेमध्ये 9 वाजता येतो। मग आमचे सकाळचे क्लास असतात, जे विद्यार्थी अभ्यासात कमतरता आहेत त्यांचा आम्ही क्लास घेतो। मी मराठीचा क्लास घेते। शाळेतील विद्यार्थी बचत बँकेत आपले पैसे जमा करतात आणि बँकेप्रमाणेच पूर्ण व्यवहाराची प्रक्रिया राबवण्यात येते। शाळेत निवडणूक होऊन 13 शालेय मंत्री निवडले जातात। शाळेतील काही समस्या किंवा काही साहित्य घ्यायचं असेल तर मंत्रिमंडळ चर्चा करतं आणि शाळा व्यवस्थापन समितीकडे त्याची मागणी करतं। ज्या मुलांना आता मुख्यमंत्री आहे, उपमुख्यमंत्री आहे, पर्यावरण मंत्री आहे, हे सगळे पद असतात, 16 पद आहेत। मग त्यामध्ये ज्या मुलांना कोणता मंत्री व्हायचं आहे त्या पदावर त्यांचे नाव घेतले जाते। मला मुख्यमंत्री व्हायचं होतं म्हणून मी मुख्यमंत्र्यासाठी माझं नाव दिलं आणि मग असे बॅलेट पेपरवर आम्ही आमची निवडणूक केली। मग त्यानंतर आमची बालसभा तयार झाली, म्हणजे मंत्रिमंडळ तयार झालं। हे आमचं मंत्रिमंडळाचं रूम आहे। या बँकमध्ये मॅनेजर म्हणून काम करतो 2 वर्षापासून। तर जे मुलं पैसे टाकतात त्यांचे पैसे आईवडिलांनी जे काही पैसे दिले असतात त्यांना वही घेण्यासाठी, पेन घेण्यासाठी ते शाळेत येऊन बँकमध्ये जमा करतात आणि बँकमध्ये जमा केल्याने त्यांच्या जे पैसे ते हरपत नाही आणि त्यांना जेव्हा खर्च करायचं असते त्यांनी जेव्हा आम्हाला येऊन सांगते, मॅनेजर कॅशियर पाशी येऊन म्हणतात की भाऊ आम्हाला पैसे पाहिजे, तेव्हा आम्ही त्यांना पैसे काढून देतो।
सचोटी आणि सर्वांच्या सहभागातून नावारूपाला आलेल्या या शाळेनं असंख्य पुरस्कार मिळवण्याबरोबरच परिसरातील इतर गावांकरता एक आदर्श निर्माण केला आहे. दूरदर्शन बातम्यांसाठी राम मिलन सोनकर, चंद्रपूर.